मंडळी नमस्कार. कृषीदर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. मंडळी, ऋतू कुठलाही असो, पण प्रत्येक ऋतूतला आपलं एक असं विशिष्ट पीक असतं. आता उदाहरणार्थ फळपिकाचीच जर मी गोष्ट केली तर आता जसा गरमीचा ऋतू सुरू आहे तर आंबा पीक याचं एक विशेष पीक आहे. पण मंडळी, आपल्याला माहिती आहे का, या ऋतूमध्ये लागवड जशी महत्त्वाची असते कुठल्याही पिकाची, तसंच काढणी पश्चात जे तंत्रज्ञान असतं किंवा व्यवस्थापन असतं ते सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आजचा आपला विषय सुद्धा या सगळ्याच्याच अनुषंगाने आहे. आंबा फळ पिकाची काढणी पश्चात त्याचं तंत्रज्ञान हा आजचा आपला विषय आहे. आणि या विषयाची माहिती देण्याकरता आज कृषीदर्शन कार्यक्रमात आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर एकता निंगोट मॅडम, सहाय्यक प्राध्यापक, विस्तार शिक्षण विभाग, कृषी महाविद्यालय, नागपूर इथून. तर मॅडम, कृषीदर्शन कार्यक्रमात सर्वप्रथम आपलं मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. मॅडम, आजचा जो आपला विषय आहे आंबा फळ काढणी पश्चात तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन आपण त्याला म्हणू शकतो, हे नक्की काय असतं आणि याचं महत्त्व काय आहे? कुठल्याही फळपिकाचं जर आपण म्हटलं तर झाडावरनं काढण्यापासनं म्हणजे काढणी तोडणीपासनं तर ते बाजारामध्ये विक्री करेपर्यंत जी आपण त्याची काळजी घेतो आणि हाताळणी करतो त्याला आपण काढणी पश्चात व्यवस्थापन किंवा तंत्रज्ञान असं म्हणू शकतो. आणि हे व्यवस्थापन करणे फार गरजेचं आहे, कारण यावरच जी फळाची चव आहे, त्याचा रंग आहे, त्याची प्रत आहे, बाजारात त्याला मिळणारा योग्य जो भाव आहे, हे सगळं अवलंबून असतं. जर आपण व्यवस्थित योग्यरित्या जर आपण काळजी घेतली नाही, या दरम्यान हाताळणी केली नाही, तर योग्य ती प्रत मिळणार नाही आपल्याला फळांची आणि ग्राहकांना असे फळं जे आहेत ते पसंतीस उतरणार नाही आणि त्यामुळे मग शेतकऱ्यांना योग्य तो बाजारभाव मिळणार नाही आणि हे त्याला आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही आणि शिवाय प्रत ढासळतेच, शिवाय त्याच्यामध्ये नासाडी होते, फळं सडतात, एकसारखी पिकत नाही, तर ही सगळी नासाडी पण होते आणि योग्य बाजारभाव पण मिळत नाही. त्यामुळे याची आपल्याला योग्यरित्या हाताळणी करणे आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान किंवा त्याचं व्यवस्थापन करणे फार महत्त्वाचे आहे. अगदीच एक महत्त्वाचा विषय आपण सांगितलात, कारण लागवड, त्याची निगा कशी राखायची वगैरे या सगळ्या महत्त्वाच्या बाबी नेहमीच याची चर्चा होत असते, पण काढणी पश्चात आज आपण याबद्दल चर्चा करत आहोत. तर मॅडम, पुढचा प्रश्न असा आहे की आपण आपल्या उत्तरात सांगितलं की काढणी करताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तशी कुठली काळजी आहे जी घेणं महत्त्वाचं होतं काढणी करताना? आपण जरी विषय असा असला की काढणी पश्चात तंत्रज्ञान असं आपण म्हणतो, पण काढणीनंतरच नाही तर त्या अगोदर म्हणजे आपल्याला फळं तोडणी अगोदर किंवा काढणी अगोदर आणि काढणीनंतर या दोन्ही बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो त्याच्या पुढच्या प्रतीसाठी आणि त्याच्या टिकाऊपणासाठी. त्यामुळे जर काढणी अगोदर जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण जे आपल्या फळबाग आहे, तोडणीस जेव्हा एक अंदाज आपल्याला आलेला असतो की आता फळं काढणीस तयार होणार आहेत, तर त्याच्या आपण साधारण 15-20 दिवस अगोदर आपल्या आंबा बागेला आपण पाणी देणं बंद करावं, जेणेकरून जी फळांची जी पुढील त्याची जो टिकाऊपणा आहे बाजारात नेतपर्यंत, विक्री होतपर्यंत त्याचा टिकाऊपणा चांगला राहतो आणि सोबतच त्याची प्रत एकसारखी पिकून त्याची प्रत देखील आपल्याला चांगली मिळू शकते. अशा पद्धतीने आपल्याला काढणी अगोदर आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यासोबतच आम्हाला विचारायला आवडेल की काढणी कशा पद्धतीने करावी, म्हणजे त्याची काही अशी विशिष्ट पद्धत किंवा त्याचं व्यवस्थापनाची काही विशिष्ट एक तऱ्हा आहे का, याच्याबद्दल आम्हाला सांगा. हो, काढणी आपल्याला त्याची योग्यरित्या आपल्याला करायची आहे. काढणी करताना जे मी म्हटलं की अगोदर आपल्याला काळजी घ्यायची आहे, सोबत तोडणीनंतर पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर काढणी करताना आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे की योग्य ती वेळ आपण साधली पाहिजे. काढणीची जी वेळ आहे, फळं काढण्याची ती वेळ खूप महत्त्वाची आहे. तर फळे जी आहे ती भर उन्हात आपण काढू नये,
त्याच्यामुळे काय होतं की फळे उन्हात काढली तर जी फळामध्ये जो ताप निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आंबा फळ पिकामध्ये एक साका नावाचा, ज्याला आपण स्पॉन्जी टिश्यू नावाचं एक डिसऑर्डर आहे, एक विकृती आहे, जी ती फळामध्ये या तापामुळे निर्माण होते. त्याच्यामुळे आपण फळांची जी काढणीची वेळ आहे ती भर उन्हात न करता ती आपण सकाळी किंवा सायंकाळी करावी. तसेच काढणीनंतर जी फळं आहे ती जमिनीवर बागेमध्ये ठेवू नये, कारण जमीनसुद्धा उन्हामध्ये तापलेली असते. त्याच्यामुळे आपण झाडाखाली, सावलीमध्ये, क्रेटमध्ये आपण ह्या फळांना काढून ठेवावं. तर अशा पद्धतीने आपण त्याची काळजी घ्यावी. आणि नंतर काढताना आपल्याला मग त्याची कशी काढायची त्याचीच देखील आपल्याला काळजी घेतली पाहिजे. आंबा फळ काढणीचा नक्की हंगाम कुठला असतो? आंब्याचा जो हंगाम आहे तो आपण जर बघितलं तर जगामध्ये साधारण एक 1500च्या वर आंब्याच्या जाती आहेत निरनिराळ्या. त्याच्यामधल्या आपल्या भारत देशामध्ये जवळजवळ एक 20-25 जाती ज्या व्यापारिकदृष्ट्या फार महत्त्वाच्या आहे. आणि आपल्या देशामध्ये जर आपण बघितलं हंगामानुसार तर आंबा प्रामुख्याने जरी उन्हाळी पीक असलं किंवा उन्हाळ्यात मिळणारं फळ पीक असलं तर याची जी आहे भारतामध्ये ही थेट दक्षिणेपासनं ते उत्तरेपर्यंत आणि इकडे आपल्या पश्चिम भागातनं तर ते आपल्या मध्य भारतापर्यंत आपल्याला आंबा फळ पिकाची लागवड पाहावयास मिळते. आणि त्यानुसार जमिनीच्या पोतानुसार आणि तिथल्या हवामानानुसार याचा हंगाम देखील बदलतो. साधारण 1-1.5 ते 2 महिने आंब्याची जी आवक आहे ती आपल्याला मागे पुढे पाहावयास मिळते. जर आपण दक्षिणेचा विचार केला तर दक्षिणेचा आणि जो आपण कोस्टल एरिया म्हणतो भारताचा, तर ही जी किनारपट्टी आहे, समुद्र किनारपट्टीतील जी राज्य आहेत आणि आपल्या महाराष्ट्रातील कोकण या भागातनं सर्वप्रथम बाजारात आंबा काढणीस येऊन तयार होतो. तो एक साधारण फेब्रुवारी-मार्च महिना, म्हणजे आता सध्या मार्च महिन्यामध्ये सर्वप्रथम बाजारात या भागातला आंबा येतो. त्याच्यानंतर मग आपल्याकडे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये या भागामध्ये एप्रिल, मे, जून या दरम्यान याचा हंगाम असतो. तसंच जर आपण उत्तरेकडे गेलो तर मग आंब्याची जी तो हंगाम आहे, काढणीचा हंगाम आहे, तो जून, जुलै किंवा ऑगस्टपर्यंत देखील तो लांबतो. तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या भागानुसार, वेगवेगळ्या राज्यानुसार आंब्याची वेगवेगळ्या हंगामानुसार आपल्याला याची उपलब्धता होत असते. म्हणजे एक असा ठराविक महिना वगैरे नाही, त्याचा जो पोत आहे, जमिनीचा पोत आणि बाकी पाण्याचं व्यवस्थापन वगैरे आहे त्याच्यावर हे अवलंबून आहे. मग मॅडम, यानंतर असा प्रश्न निर्माण होतो की जे शेतकरी मित्र आहेत तर त्यांना कसं काय कळणार की आता जो आपला जे पीक आहे, आंबा पीक, ते काढणीसाठी तयार झालंय? फळं कशी तयार झाली आहे, कारण वेळ ही महत्त्वाची आहे काढणीची. तर फळं काढणीसाठी तयार झाली आहेत ही आपण कशी ओळखायची? तर जे अनुभवी शेतकरी आहे ते त्या फळांचा जो रंग आहे, जसा तो फळं तयार व्हायला लागतात काढणी करता, तसं तो गडद हिरव्या रंगावरनं तो फिक्कट हिरव्या रंगाकडे रंग बदलायला लागतो. तर रंगानुसार, नंतर त्याच्या आकारमाना, जातीच्या आकारानुसार त्याला चोच आहे की नाही, त्याचा विशिष्ट आकार जो आहे तो तयार झाला की एक अंदाजानुसार ते एक हे पाडतात की बा फळं काढणीस तयार झालेली आहे. अनुभवी शेतकरी मात्र हे असे करतात. त्यासोबतच फळामध्ये जे आहे की त्याला पाड लागणे आपण असं म्हणतो, पाडाचा आंबा असा म्हणतो, की नैसर्गिकदृष्ट्या म्हणजे अनुकूल फळ काढणीस किंवा परिपक्व व्हायला जर अनुकूल वातावरण व्हायला लागलं की हवामानानुसार त्या फळामध्ये काही जी झाडावरची काही फळं आहे, 4-5 फळं जी आहे ती नैसर्गिकदृष्ट्या आपोआप खाली गळून पडतात. त्याच्यात हलकासा पिवळसर रंग तयार होतो आणि ती फळं गळून पडतात. त्याला आपण पाड लागणं म्हणतो. तर या जे आपल्या पारंपरिक जी ही रीत आहे त्यानुसार देखील आपण आंब्याची आपण काढणीस तयार झालं आहे असं म्हणतो. पण जर आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या जर आपल्याला म्हणायचं आहे, व्यापारिकदृष्ट्या जर आपल्याला म्हणायचं आहे की आंबा कसा ओळखावा, की तयार झाला आहे की नाही हे आपण कसं ओळखावं, तर त्याकरता काही असे नियम आहेत की जे आपण पाळले पाहिजे किंवा त्याच्या अंदाजावरून आपण एक तयार करतो की फळं तयार झालेली आहे.
त्याच्यामध्ये एक आहे की फळांचं जे देठ आणि फळांचा जो खांद्याचा भाग आहे, ज्याला आपण शोल्डर म्हणतो, फ्रूटचं शोल्डर म्हणतो, तर त्याच्यामध्ये एक जो कोन असतो, अँगल असतो, तो कोन जो आहे तो मोठा होतो. म्हणजे देठाकडचा भाग हा थोडासा फुगीर होतो. तर याच्यावरनं आपण एक अंदाज घेतो की फळं तयार झालेली आहे, काढणी करता तयार होत आहे. तसंच या फळामध्ये जे घन पदार्थ आहे, ज्याला आपण टोटल सोल्युबल सॉलिड किंवा TSS म्हणतो, तर किंवा साखरेचं प्रमाण आहे, याच्यावरनं आपल्याला अंदाज येतो की आपण फळं काढणीस तयार झालेली आहे. TSS जर 8 ते 10 जातीनुसार जर असेल तर त्यानुसार TSS असेल तर आपण म्हणूया की ते फळ काढणीस तयार झालेलं आहे. त्या व्यतिरिक्त फळांचा जो कालावधी आहे फळं तयार व्हायला, म्हणजे आंबा मोहरपासनं म्हणजे फुलोरावस्थेपासनं आंबा तयार होतपर्यंत जातीनुसार त्याचा साईज जो असतो त्यानुसार आकारानुसार, तर तो जो कालावधी आहे एक 4 महिने, 5 महिने, 4.5-5 महिन्याचा, तर यानुसार आपल्याला ठरवता येतं की तो आंबा काढणीस तयार झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त एक आहे की तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतो, जर आपल्याला ती निर्यात करायची असेल जर फळांची, तर तिथे हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवाला हा आपण निकष पाळतो. म्हणजे 1 ते 1.02 हा जो स्पेसिफिक ग्रॅव्हिटीमध्ये म्हणजे पाण्यात जी फळं टाकल्यानंतर जी बुडतात आहे, तर याच्यानुसार आपण ठरवतो की ती फळं काढणीस तयार झालेली आहे की नाही. जर फळं जी आपण काही 2-4 फळं काढून आपण पाण्यात जर टाकली आणि जर ती फळं बुडाली, याचा अर्थ ती फळं परिपक्व झालेली आहे आणि झाडावरची फळं ही काढणीस तयार आहे, असा आपण अंदाज घेऊ शकतो. म्हणजे शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक सुद्धा बऱ्याच पद्धती आहेत हे जाणून घेण्याच्या की परिपक्व झालेली आहेत जी फळं पीक आहेत. बरोबर. तर मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जसं सांगितलं की काढणी पश्चात आपल्याला काळजी आणि हाताळणी जे पीक आहेत या 2 एक महत्त्वाच्या बाबी आहेत. तर आपण वळूया काढणी पश्चात आता फळांची हाताळणी कशी काय करायची? हो. काढणी पश्चात आपल्याला जी हाताळणी करायची आहे तर त्याची सुरुवात आपण म्हणजे फळं झाडावरनं कशी काढावी इथून होते. तर फळं काढताना आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे की फळं ही देठासकट काढावी आणि फळं ओढून काढू नये, देठासकट काढावी. त्याच्याकरता आपण कैचीचा किंवा धारदार सिकेटर जे आहे त्याने आपण ती देठासकट काढावी. देठ विरळीत फळं काढू नये आणि फळं जेव्हा आपण काढतो तेव्हा ही काळजी देखील घ्यावी की फळांवर जे आंब्यामध्ये तेल असतं, चिकट द्राव असतो ज्याला आपण तेल म्हणतो, तर त्याची थेंब जी आहे ती फळांवर पडू नये याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे. कारण जर ती जे तेलाची थेंब जर ते फळांवर पडली तर त्याच्यावर चांगली जरी प्रतीची फळं असतील तरी त्याच्यावर थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये काळे डाग तयार होतात आणि अशा फळांची जी प्रत आहे ती खालावते आणि त्याला मान्यता देखील मिळत नाही. मॅडम, तूर्त थोडं आपल्याला थांबावं लागतं एका छोट्याशा विश्रांतीसाठी. आपण तुमचं उत्तर जे आहे आणि ही जी माहिती आहे ही अशीच पुढे सुरू ठेवूया. पण शेतकरी बंधू भगिनींनो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा कृषी दर्शन कार्यक्रम. थोड्याच वेळात येतो आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. मॅडम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण फळ पिकांची म्हणजे आंबा फळ पिकांची हाताळणी कशी काय करायची काढणी पश्चात त्याबद्दल सांगत होतात, तर कृपया आम्हाला ही माहिती द्यावी. आपण जे पाहिलं की फळं ही झाडांवरनं काढताना त्याला आपल्याला सिकेटचा वापर करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर डाग पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि फळं काढताना आपल्याला जे आहे नूतन झेला किंवा झेला याचा उपयोग करून ती फळं अलगद झाडावरनं उतरवायची आहे. कृषी विद्यापीठांनी तयार केलेले झेले आहेत किंवा इतर काही संस्थांनी देखील तयार केलेले झेले आहे, यांचा वापर करून किंवा काही मेकॅनाइज पद्धतीने देखील आपल्याला या फळांची आपल्याला झाडांवरनं काढणी करता येते. तर अशा प्रकारे ही जी काढलेली फळं आहे ती आपल्याला सावलीमध्ये ठेवायची आहे, हवेशीर ठेवायची आहे, उन्हात राहणार नाही फळं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. मॅडम, यासोबत आम्हाला सांगा की फळपिकं जी असतात त्यांना पिकवण्याची सुद्धा आपली एक विशिष्ट पद्धत असते. तर आंबा फळपीक कसं काय पिकवावं हे सांगा. आंबा हे जे फळ आहे हे क्लायमॅट्रिक फळामध्ये मोडतं. म्हणजे आंबा म्हणजे आपल्याला माहिती आहे की काही फळं ही आपण झाडावर डायरेक्ट तोडून खातो आणि काही फळं जी आहे आपण आधी पिकवतो आणि नंतर खातो. तर आंबा हे असं फळ आहे की आपण ते
झाडावर डायरेक्ट पिकत नाही, म्हणजे व्यापारिकदृष्ट्या एकसारखेपणाने पिकत नाही. त्याकरता मग आपल्याला त्याला कृत्रिमरित्या आपल्याला त्याला पिकवावं लागतं. तर याच्या पिकवण्याच्या 2 पद्धती आहे. एक तर पारंपरिक पद्धत आहे ज्याच्यामध्ये फळं ही नैसर्गिकरित्या पिकतात. त्याच्यामध्ये जी आपल्या परंपरेनुसार जे आपण जी फळं आपण तोडतो त्या फळांना आपण भाताचं पेंडी, वाळलेल्या भाताची पेंडी किंवा तणीस आहे किंवा गवताचं वाळलेलं गवत आहे याची आपण माच एक तयार करतो आणि त्याच्यामध्ये आपण जी काढलेली फळं आहे या फळांना आपण त्याच्यामध्ये रचतो आणि त्याला आपण आडी लावणे किंवा अड लावणे असं म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण फळं ही त्या गवतामध्ये झाकून ठेवतो आणि ही जी व्यवस्था आहे ती आपण बंद खोलीमध्ये करतो. तिथे एक मध्यम आर्द्रता तयार होईल किंवा राहील याची आपण काळजी घेतो आणि तापमान देखील 20-25 डिग्रीच्या वर जाणार नाही याची आपण काळजी घ्यावी. तर अशा बंद खोलीमध्ये असं आपण जी अडी तयार करून आपण फळे पिकवतो. तर ही पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये साधारणतः फळांना जवळजवळ 5 ते 8 दिवस लागतात फळं तयार व्हायला आणि फळं पिकायला लागायला. आणि जेव्हा फळं पिकायला सुरुवात होते तेव्हा आपण जर बघितलं त्या फळांना तर त्याच्यामध्ये हलकासा सोनेरी पिवळा रंग तयार व्हायला लागतो. फळं थोडीशी मऊ होतात, थोडासा गोड असा त्याला सुवास येतो आणि अशा पद्धतीने ही फळं पिकवल्या जातात. मॅडम, यासोबत फळं पिकवताना कुठली अशी विशिष्ट रसायनं आहेत का की ज्यांचा वापर करून अजून लवकर पिकतील म्हणा किंवा विशिष्ट प्रकारे पिकतील? ही जी मी पद्धत सांगितली पारंपरिक पद्धत आहे आपली, त्याच्या व्यतिरिक्त पण या पद्धतीमध्ये काय होतं की 5-7 दिवस आपल्याला वाट बघावी लागते एक सेट जो आहे तो फळांचा तयार पिकून बाहेर येण्याकरता. आणि बाजारामध्ये अशी आपल्याला दररोज आपल्याला पुरवठा करावा लागतो फळांचा. त्याच्यामुळे मग आपण इथे इथिलीन नावाचं जे संजीवक आहे याचा आपण वापर करतो आणि फळं ही जी आहे ती आपण ती आंब्याची पिकवून घेतो. इथिलीन हे जे संजीवक आहे तसं पाहिलं तर हे झाडामध्ये नैसर्गिक संजीवक आहे. ते फळामध्ये तयार होतं, आपोआप तयार होतं आणि त्याच्यामुळे फळं ही आतून आपोआप पिकली जातात. मात्र जेव्हा आपल्याला ही कृत्रिमरित्या आपल्याला मोठ्या प्रमाणात बाजारात ही फळं उपलब्ध करून द्यायची आहे, पिकलेली फळं उपलब्ध करून द्यायची आहे, त्यावेळेस मग आपण इथिफॉन किंवा इथ्रेल ही जी केमिकल्स आहे, ही रसायनं आहे जे इथिलीन या वायूला रिलीज करतात. तर याचा आपण वापर करून फळं ही जी आहे कृत्रिमरित्या आपण पिकवून घेतो. आणि अशी जी फळं आहे ही लवकर पिकतात आणि एकसारखी पिकतात आणि त्याला एक गोड असा जो विशिष्ट जातीनुसार जो त्याचा सुवास आहे तो तयार होतो, विशिष्ट गोडी तयार होते आणि अशी फळं ही एकसारखी पिकून आपल्याला बाजारात उपलब्ध होतात. आपण आत्ताच म्हणालात की कृत्रिम पद्धतीने आपण जे काही करतो आहोत रासायनिक पद्धतीने, तर अशा कुठल्या योजना आहेत का ज्यांनी कृत्रिम पद्धतीने अजून आपण विशिष्ट पद्धतीने फळ जे आहेत ती पिकवू शकतो? हो, अशा शासनाच्या काही योजना आहेत जेणेकरून आपण कृत्रिमरित्या मोठ्या प्रमाणामध्ये बाजारात आपण ही फळांची उपलब्धता करून देऊ शकतो. याकरता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या काही योजना आहेत. जे कृषी विभाग आहे त्यांच्यामार्फत काही योजना दिलेल्या आहेत. याकरिता कारण हे जी इथिलीनची जी आपल्याला ट्रीटमेंट किंवा उपाययोजना करायची आहे या फळांना, तर त्याच्यासाठी आपल्याला इथिलीन चेंबर किंवा ज्याला आपण रायपनिंग चेंबर असे देखील म्हणतो, तर हे उभारायला थोडासा फार म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने थोडंसं खर्चिक पडतं. तर तेव्हा शासनाकडनं आपल्याला याला सबसिडी मिळते आणि या जर शेतकरी सोबत मिळून जर याला जर उभारू शकले ते रायपनिंग चेंबरला, तर ते या योजनेचाही लाभ घेऊ शकतात आणि त्यांची जी फळं आहे ती एकसारखेपणाने ते पिकवून घेऊ शकतात. मॅडम, तूर्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. मंडळी, कुठेही जाऊ नका, पाहत रहा कृषी दर्शन कार्यक्रम. येऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मॅडम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण बऱ्याच पद्धती सांगितल्यात फळे कशी पिकवायची. त्यात आपण कृत्रिमरित्या फळे कशी पिकवायची आणि शास्त्रोक्तरित्या फळे कशी पिकवायची या दोन्ही पद्धती आपण सांगितल्यात. तर यात क्वालिटीमध्ये काय फरक पडतो का हे मला विचारायला आवडेल आणि कुठल्या पद्धतीचा शेतकरी मित्रांनी अवलंब करावा
या सगळ्याबद्दल आपली काय टिप्पणी राहील? जी पारंपरिक पद्धत आहे मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये तो उत्तम स्वाद आपल्याला मिळतो, उत्तम गोडी मिळते. पण त्याच्यामध्ये जेच आहे की बाजारात ती आपल्याला ठराविक प्रमाणातच ती उपलब्ध करून देता येतात आणि त्या थोडीशी वेळ काढणारी ती प्रोसेस आहे. त्यामुळे जे आपण इथिलीनचा वापर करून आणि इथिलीनचा वापर करून हे नैसर्गिकच आहे. जरी कृत्रिमरित्या आपण जरी इथिलीनचा वापर केलेला आहे, पण इथिलीन जे आहे फक्त त्याला आपण बाहेरनं त्याला पुरवतो आहे, जेणेकरून फळ आतून एकसारखं पिकतं. म्हणजे हे इथिलीनचा वापर करून देखील आपण नैसर्गिकरित्याच फळं पिकवत आहोत. याच्यामध्ये आपण कुठल्या रसायनाचा वापर करत नाही. रसायनांचा वापर करून वेगळ्या पद्धतीने फळं पिकवल्या जातात. ती मात्र हार्मफुल असतात आणि ती मात्र चवीला आणि प्रतीला ती बिलकुल घातक असतात. पण इथिलीनद्वारे जी आहे आपण तीच क्वालिटी आपल्याला इथिलीनद्वारे देखील मिळते. अच्छा, म्हणजे दोन्ही नैसर्गिकरित्याच आहे. इथे फक्त आपण इथिलीन देतोय, बाहेरनं देतो. बरोबर. आणि मॅडम, अजून एक महत्त्वाचा मुद्दा असतो कुठल्याही शेतकरी जे मित्र आहेत, ती म्हणजे विक्री. म्हणजे आपल्या फळपिकाची पॅकिंग कशी करावी आणि निर्यात कशी करावी, या दोन्ही मुद्द्यांबाबत आपण शेतकरी मित्रांना मार्गदर्शन द्यावं. आता अशा पद्धतीने आपली जी फळं तयार आहेत, पिकून तयार आहेत किंवा ॲक्च्युली ही ट्रीटमेंट दिल्यामुळे फळं ही काही कालावधीमध्ये 2-4 दिवसात ही फळं पिकून जातील आहे. तर आता या फळांची आपल्याला पॅकिंग करायची आहे. तर फळांची पॅकिंग करताना आपल्याला त्या फळांना अगोदर आपल्याला त्याची प्रतवारी करायची असते. त्याला आपल्याला त्याचं सॉर्टिंग करायचं असतं. जी काही डागिजलेली आहे किंवा डॅमेज झालेली फळं आहे, लहान मोठी फळं आहे, साईजनुसार आपल्याला त्याचं ग्रेडिंग करायचं आहे. कारण आपल्याला निर्यात जरी करायची किंवा बाजारात जरी न्यायची आहे, तरी त्याला आपल्याला त्याचं आकारानुसार त्याचं वर्गीकरण करायचं. कारण आपल्याला बाजारभाव योग्य मिळाला पाहिजे. तर त्याची प्रतवारी करून घ्यायची आहे आपल्याला. त्याच्या व्यतिरिक्त ही जी फळं आहे, या फळांना आपल्याला पॅकिंग देखील करायची आहे. तर या फळांना जे आपण प्रतवारी केल्यानंतर काही ट्रीटमेंट देखील द्यावी लागते. काही बुरशीनाशकांचा वापर इथे करावा लागतो. तर तो देखील आपण करतो. आणि पॅकिंग करताना जर आपल्याला थेट स्थानिक बाजारपेठेत जर न्यायची आहे, तर ती डायरेक्टली आपण फळं नेतो बाजारात क्रेटमध्ये वगैरे टाकून. पण जेव्हा आपल्याला लांबच्या मार्केटला न्यायची आहे किंवा निर्यात करायची आहे, तर तेव्हा मग आपण वेगवेगळ्या त्याच्यामध्ये पॅकेजिंग मटेरियलचा आपण इथे उपयोग करतो. त्याच्यामध्ये सर्वोत्तम तर आहे CFB, ज्याला कोरुगेटेड फायबर बोर्ड बॉक्सेस म्हणतात. हे पृष्ठाचे बॉक्स असतात, त्याच्यामध्ये छिद्र असतात, जेणेकरून त्याच्यामध्ये हवा त्याच्यामध्ये खेळती राहील. आणि अशा बॉक्सेसमधनं आपण त्याच्यामध्ये गवताचं किंवा कुशनिंग काही मटेरियल टाकतो, जेणेकरून फळं एकमेकांना घासलं जाणार नाही आणि एकमेकांना फळं डॅमेज करणार नाही. तर त्याची काळजी घेऊन आपण हे फळांची लहान मोठी आकारानुसार पेटीमध्ये आपण त्याची पॅकेजिंग करतो. आणि अशा पद्धतीने आपण ही फळांची पॅकिंग करतो. आणि जर आपल्याला निर्यात करायची असेल फळं, तर मग त्याच्याकरता मग आंबा फळ पिकामध्ये एक साका नावाचा जो मी सुरुवातीला म्हटलं आहे, एक ती विकृती आहे. तशीच एक फळमाशीचा प्रादुर्भाव आहे. तर जेव्हा आपण निर्यात करायची असतात फळं, तर त्या देशांनी जे काही निकष दिलेले असतील ती आपल्याला सर्व पाळायची असतात. आणि फळमाशीकरता मग त्याच्यामध्ये वेपर हीट ट्रीटमेंटचा आपण उपयोग करतो. सोबत काही बुरशीनाशकांचा आपण त्याचा उपयोग करतो. आणि त्या निकषांनुसार मग आपण त्या फळांची आपण पॅकिंग करून त्या देशांना आपण ती फळं पाठवतो. सरतेशेवटी आपले जे शेतकरी बंधू भगिनी आहेत, त्यांना आपण एका वाक्यात किंवा 2-3 वाक्यात काही सल्ला द्यायचा झाला तर काय म्हणाल? सरतेशेवटी आपल्याला जे शेतकरी बांधवांसाठी असा सल्ला म्हणूया आपण, की असा राहील आहे की आपण ज्या पद्धतीने आपण जेवढ्या काळजीने आपण फळबागेची काळजी घेतो, वर्षभर आपण त्याची देखभाल करतो, तर त्या देखभालीचं जे आपल्याला शेवटी फळ मिळणार आहे फळा स्वरूपातच आहे. तर आपण जर योग्य त्याचं जर काढणी पश्चात जर व्यवस्थापन केलं, तर आपल्या फळाची प्रत देखील आपल्याला उत्तम मिळेल आणि अशा फळांना चांगला बाजारभाव देखील मिळेल. तर खूप खूप धन्यवाद मॅडम, महत्त्वपूर्ण माहिती आपण दिलीत. आंबा फळ काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी कृषी दर्शन कार्यक्रमात आपण आलात आणि योग्य मौल्यवान माहिती दिलीत, याबद्दल आमच्याकडून आपले मनापासून आभार. धन्यवाद.